शेतीमध्ये सध्या राम उरलेला नाही अशा प्रकारचा निराश सूर अलीकडे सर्वत्र ऐकू येतोय। याला कारणही तसंच आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय। या निराश वातावरणात उमेदाचा अंकुर फुलवण्याचं प्रेरणादायी काम काही ध्येयवेडे तरुण करतायत। स्वतःचा व्यवसाय नोकऱ्या सोडून शेतीलाच सर्वस्व मानून समाजापुढे आदर्श निर्माण करण्यासाठी काही तरुण पुढे सरसावलेत। चंद्रपूर जिल्ह्यातल्या चनाखा गावच्या सुहास आसेकरांनी देखील याच परिस्थितीतून वाटचाल करत शेळी पालनातून समृद्धीचा मार्ग गाठलाय। त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण चंद्रपूर जिल्ह्याला जाऊया। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुका हा आदिवासी बहुल समजला जातो। याच तालुक्यात चनाखा नावाचं गाव आहे आणि याच गावापासून काही अंतरावर 15 एकर शेतीत काही तरुण राबत आहेत। वर्षभरापूर्वी त्यांनी एकत्र येऊन शेती करायचं ठरवलं। ही शेती पारंपरिक नसेल तर पूर्णपणे व्यावसायिक आणि श्रीमंत करणारी असावी या ध्येयानं प्रेरित होऊन या युवकांनी एक एक टप्पा गाठायला प्रारंभ केला। सुहास आसेकर यातील एक सदस्य पुण्यात गलेलट्ट पगाराची नोकरी सोडून ते इथं आलेत। सोबतीला 4 मित्र घेतले। रिंकू मरसकोले, नितीन मुसळे, रुपेश शिवणकर आणि गजानन कुलकर्णी अशी त्यांची नावं। यांना आपल्या मनातील स्वप्न संकल्पना समजावून सांगितल्या आणि सुरू झाला शेती व्यवसायाचा प्रवास। सध्या 15 एकर जागा त्यांनी विकत घेतली। यात प्रारंभी त्यांनी व्यवसायाच्या दृष्टीनं गोट फार्म सुरू केला। सुमारे 100 शेळ्या घेऊन हा व्यवसाय सुरू झाला। त्यासाठी शेड निर्मिती, चारा व्यवस्था आणि पाणी उपलब्ध केलं। यात त्यांनी काळजीपूर्वक मेहनत घेतल्यावर त्याचं फळ त्यांना मिळू लागलंय। आज त्यांच्याकडील शेळ्यांची संख्या 100 वरून 142 झाली आहे। वर्षभरातील हा बदल आहे। तुम्ही शेतीसोबतच हा गोट फार्म सुद्धा तयार केलेला आहे, नेमकं कशासाठी आहे सगळं? नाही, ॲक्च्युली शेतीसोबत म्हणजे गोट फार्मच्या नंतर शेती सुरू केली। इनिशियल इंटेन्शन हे गोट फार्मिंगच होतं, नंतर आम्ही शेतीकडे हळूहळू वळायला लागलो। त्याच्यामुळेच मी तुम्हाला मागे सांगितलं त्याप्रमाणे की नैसर्गिक शेती प्रॅक्टिकली सुरू करणं हे आम्ही थोडंसं मध्यात सुरू केलं। शेती सुरू केल्याच्या नंतर मध्यात आम्हाला ते नैसर्गिक शेती करणं शक्य झालं। गोट फार्मिंग करत असताना ब्रीड कुठली घ्यायची इथपासून सुरुवात होती आमची। आम्ही काही सुरुवातीला फक्त 10 शेळ्या आणि 1 बोकड इथपासून आमची सुरुवात झाली। एक छोटंसं टिनेचं शेड तयार करून गोट फार्मिंग आम्ही सुरुवात केली। 1-2 पिल्लं फक्त झालेली होती। नंतर मग हे जे सगळं जे शेड बांधलं आहे आज एक 30 बाय 100चं एक शेडचं कन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर बाहेर इकडून 20 फूट इकडनं 25 फूट अशी जागा केलेली आहे। आणि हे जे हे केलेले आहेत पार्टिशन केलेले आहेत हे जाणीवपूर्वक टेम्पररी पार्टिशन केले आहेत। म्हणजे दोन्ही जे दिसत आहे हे ताराणी बांधलेले आणि सध्या असेच ठेवले, कारण याच्या कंपार्टमेंटमध्ये असलेल्या बकऱ्यांची संख्या जशी वाढेल त्या हिशोबाने हे ॲडजस्टेबल ठेवलेले आहेत। अशा पद्धतीने त्याची व्यवस्था केली आहे। आणि बकऱ्यांमध्ये आपण सुरुवातीला म्हणजे गावठी बकऱ्या जरी ठेवल्या तरी त्याच्यानंतर मग सगळी माहिती एकत्र करून उस्मानाबादी ब्रीड ही आपण ठेवली पाहिजे या निष्कर्षाप्रती आम्ही पोचलो आणि उस्मानाबादी ब्रीड मग सिलेक्ट केली आणि त्याच्यावर आमचं हे सगळं चाललं। हे करीत असतानाच त्यांनी टप्प्याटप्प्याने व्यावसायिक पिकांची निवड केली। यात 1.25 एकरांमध्ये पपईची लागवड केली। याच पपईच्या झाडामधील जागेत म्हणजेच रुंदसरी वरंब्यात आल्याची लागवड केली। 7 महिन्यापूर्वी लागवड केलेली पपई आणि आलं आता हाताशी आलंय। पपईनं झाडं लगडलेली आहेत, तर आल्याचं उत्पादनही 100 क्विंटल झालंय। हे कसं साध्य केलंय हे आम्ही जाणून घेतलं। शेती केवळ 15 एकर असली तरी त्यामध्ये कोणतं पीक किती प्रमाणात घ्यायचं याचाही त्यांनी अभ्यास केलाय। शेळ्यांसाठी 1 एकरात चारा लावला, शेततळं निर्माण केलं, त्यात आजही पाणी आहे। सोबतच बोरवेल केली। पाण्याशिवाय शेती होऊच शकत नाही हे वास्तव जाणून त्यांनी ही सोय आधीच केली आहे। त्यामुळे आता त्यांनी चिक्कू, आंबा, पेरू, नारळ, फणस, चवळी आणि शेंगा या नगदी पिकांकडे मोर्चा वळवलाय। त्याची लागवड सुद्धा त्यांनी केली आहे। यासोबतच त्यांनी चंदनाची रोपं सुद्धा तयार केली। पुण्याहून बियाणं आणून इथं चंदनाची रोपं त्यांनी तयार केली। त्याची लागवड हे युवक करणार आहेत। या युवकांनी प्रत्येक पिकाचा अभ्यास किती बारकाईने केला हे आल्यावरील संगोपनावरून दिसून येतं।
या तरुण उच्च शिक्षित शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती तज्ज्ञ सुभाष पाळेकरांचा मोठा प्रभाव आहे. सध्याची शेती त्यांनी रासायनिक आणि नैसर्गिक अशा दोन्ही प्रकारात केली आहे, पण भविष्यात त्यांना पूर्णपणे नैसर्गिक शेतीच करायची आहे. शेतीकडे केवळ उत्पादन देणारी जमीन म्हणून न बघता तिच्याकडे व्यावसायिक नजरेतून बघा असा संदेश हे युवक देत आहेत. प्रत्येक शेतकरी हा कारमधून शेतात आला पाहिजे असं यांचं स्वप्न आहे. म्हणूनच त्यांनी श्रीमंत व्हा असं ब्रीद निवडलंय. कॅमेरामन अनिल ठाकरेसह संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर.